शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलंय। अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आलाय। नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। 1996 नंतर पहिल्यांदाच शहरातील नेप्ती चौकात पाणी आलंय। नदीपात्रापासून 300 ते 400 मीटर अंतरावर हे पाणी आलंय। तसंच काही भागात नागरिक अडकून पडलेत। या नागरिकांना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून रेस्क्यू करण्यात येत आहे। नगर शहरातील सीना नदी पात्रामध्ये आता पूर आलेला आहे। आपण बघतो की काही दुकाने असतील, काही घरं असतील, हे पाण्यामध्ये गेलेले आहेत। काही नागरिक देखील यामध्ये अडकलेले आहे। रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमन दलाची टीम आलेली आहे। आपण त्यांची चर्चा करू। काय सांगा, काय परिस्थिती आहे सगळी? आपण पाहतोय की या ठिकाणी सीना नदीचं जे पात्र आहे, सीना नदीच्या पात्रामध्ये पाण्याची जास्त आवक वाढल्याने नेप्ती नाका जो चौक आहे त्या चौकापर्यंत पाणी आलेलं आहे। सीना नदीच्या आजूबाजूला जी ठाणकी वस्ती आहे त्या ठिकाणी ठाणगे वस्तीमध्ये पाणी जाऊन लोक त्या घरामध्ये अडकलेली आहेत। अग्निशमन विभागाला जसंच कॉल मिळाला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। तिथे एक आमचा कर्मचारी अडकलाय, त्याला देखील आम्ही रेस्क्यू करणार आहोत। तर यामध्ये आमच्या बरोबर माननीय आयुक्त साहेब देखील आहेत, तसेच आमदार साहेब यांनी देखील आम्हाला निर्देश दिलेले आहेत। त्यांच्या निर्देशानुसार आमची पूर्ण टीम काम करत आहे। तर नक्कीच या पुरामध्ये काही नागरिक जे आहेत ते अडकलेले आहे आणि त्यामुळे रेस्क्यू करण्यासाठी महानगरपालिकेची किंवा अग्निशमन दलाची तुकडी जी आहे ती या ठिकाणी पाचारण करण्यात आलेली आहे। कॅमेरा विक्रमण कसं कुणाल जाय का टीव्ही 9 मराठी।